नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज ही जाहिरात पाहिल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतं आणि ज्या पदांची आणि ज्या जाहिरातीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तसा तर आपला अभ्यास सर्वांचा व्यवस्थितपणे सुरू झालेला आहे। या संदर्भाने आपण एक मेंटरशिप बॅच सुद्धा लॉन्च केलेली होती, तिथे सुद्धा आपले सगळे विद्यार्थी व्यवस्थितपणे तयारी करत होते। मात्र एक वर्ग असा असतो की ज्याला जाहिरात आल्याशिवाय त्या अभ्यासामध्ये गती प्राप्त होत नाही। आता निश्चितपणे तुमची गती वाढणार आहे आणि ती ऑटोमॅटिक वाढणार आहे आणि काही प्रमाणामध्ये आपण सुद्धा तुमची गती निश्चितपणे वाढवून देणार आहोत, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। पहिल्यांदाच जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली 2026च्या या परीक्षेसाठी, यामध्ये कुठेही परीक्षेच्या तारखांमध्ये बदल झालेला नाही। संभाव्य तारखेपेक्षा थोडीशी जाहिरात उशिरा आली। खरं तर ही जाहिरात मार्च महिन्यामध्ये आयोगाच्या टाइम टेबल नुसार येणं अपेक्षित होतं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने टेंटेटिव्ह त्या शेड्यूल मध्ये आपल्याला मार्च महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल अशा पद्धतीचं सांगितलेलं होतं। मात्र जाहिरात उशिरा आली याचा अर्थ परीक्षेच्या बाबतीमध्ये काही बदल होऊ शकते का अशा बाबतीमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्र कुठेतरी संभ्रमावस्थेमध्ये होते। मात्र परीक्षेची जी तारीख आहे ती आयोगानं अगोदरच डिक्लेअर केलेली होती की या दिवशी आम्ही या संदर्भामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा पद्धतीने घेणार आहोत। त्यामध्ये इथे ही जी आपली कंबाईनची गट ब ची जाहिरात आहे, यामध्ये पदांची संख्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळते आणि नेक्स्ट थोड्याच काही दिवसामध्ये या सर्व पदांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे। म्हणजे एएसओ मध्ये वाढ होणार आहे, सोबतच पीएसआय मध्ये सुद्धा वाढ होणार आहे, एसटीआय मध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि सब रजिस्टरच्या ज्या 34 जागा आहेत त्या सुद्धा नंतरच्या नोटिफिकेशननी यामध्ये समाविष्टच होणार आहे। म्हणजेच काय, जेवढ्या जागा आज दिसतात त्यापेक्षा निश्चितपणे निकालापर्यंत परीक्षा होईपर्यंत जाहिरातींची जी संख्या आहे म्हणजे हे जे आकडे आहे 552 यामध्ये निश्चितपणे बदल होईल। आता आपण स्टेप बाय स्टेप हा सगळा पार्ट व्यवस्थितपणे समजून घेऊ। कोणकोणते सर्टिफिकेट्स आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कुठल्या एज क्रायटेरिया मधली लोक या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे, या सगळ्या संदर्भातला पूर्ण हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पहा। आणि आजपासून तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तर तुम्हाला ही जी परीक्षा आहे 14 जूनची परीक्षा, ही परीक्षा पास करता येते। कारण 2025 चा पेपर आपण पाहतो की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी स्कोर करता आला नाही, म्हणजे तब्बल 1 वर्ष 1.5 वर्ष अभ्यास करून सुद्धा त्या ठिकाणी स्कोर करता आला नाही। इतकीही काही कठीण परीक्षा ही कंबाईनची मुळीच नाही आहे। मग त्या सगळ्या संदर्भाने आपण काय करणं अपेक्षित आहे त्याही विषयावर मी सरते शेवटी बोलणार आहे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कमेंट सुद्धा त्या ठिकाणी करून ठेवा। त्या कमेंटवर सुद्धा मी रिप्लाय निश्चितपणे तुम्हाला देतो। पहा, गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026। आता ही जी 2026 ची परीक्षा आहे यासाठी एकूण पदांची संख्या आहे 552 आणि यासाठी परीक्षा होणार आहे, पूर्व परीक्षा होणार आहे रविवार दिनांक 14 जून 2026। तुम्ही जिथे कुठे बसून अभ्यास करता त्या ठिकाणी पट्टी वर लावून द्या की 14 जून आपलं काय आहे, टार्गेट आहे, वर आकडे लिहून ठेवा 552। 552 चा निकाल ज्या दिवशी लागेल, म्हणजे ह्या 552 मध्ये निश्चितपणे प्लस होणार आहे। जे काही प्लस होऊन किंवा इन केस नाही झाले तरी 552 मध्ये तर काही कमी होणार नाही, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। ज्या दिवशी या जाहिरातीचा निकाल लागेल फायनल, त्या फायनल पीडीएफ मध्ये आपलं नाव सर्च केला आलं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी कट टू कट खाली मान टाकून या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे। तर आणि तरच या सगळ्या वाढत्या स्पर्धेमध्ये आपल्याला पद मिळणार आहे, अन्यथा पद मिळणं थोडंसं अवघड आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। तुम्हाला सर्वांना माहित आहे की जी सगळी मंडळी आपले व्हिडिओ पाहतात आणि सातत्याने मला फॉलो करतात त्यांना माहिती आहे की मी पोकळ आश्वासनावर बोलत नाही आणि कोरड्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवत नाही, ही बाब तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आता आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी हा संपूर्ण जाहिरातीचा पार्ट पहिल्यांदा समजून घेऊ आणि नंतर मी अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमच्याशी संवाद साधणार आहे। या ठिकाणी आपल्याला दिसते एएसओचं पद, ओके, ज्याला स्केल सर्वाधिक आहे, सहाय्यक कक्ष अधिकारी। मात्र इथे ज्या जागा दिलेल्या आहे या एमपीएससीच्या ऑफिस मधल्या आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग 6 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यानंतर राज्य कर निरीक्षक म्हणजे स्टेट एसटीआय यांची पदांची संख्या आपण जर पाहिली तर सुरुवातीलाच 236 आहे, म्हणजे कमीत कमी 100 प्लस जागा यामध्ये अजून कुठल्याही टप्प्यावर वाढू शकतात, कारण भरपूर साऱ्या
रिक्त पदांची संख्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही जर आकडेवारी आपण पाहिली रिक्त पदांची, तर महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आपल्याला सांगितले आहे की भरपूर सारे रिक्त पद आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा करून आपल्याला सांगितलेलं आहे की 75,000 पदांची भरती होणार आहे. त्यामध्ये काही पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जाणार आहे आणि काही पद TCS IBPSच्या माध्यमातून निश्चितपणे भरली जाणार आहे. तर इथे सुद्धा पदांची संख्या ही 100% वाढणार आहे, याबद्दल कुठेही दुमत नाही. त्यानंतर तिसऱ्या नंबरचं पद आहे या ठिकाणी PSI, जे की आपल्या बऱ्याचशा मंडळींची ही ड्रीम पोस्ट असते. याचं कारण काय की स्थानिक लोकांना पटकन न्याय देण्याच्या संदर्भामध्ये काम करता येते, आपल्या एरियामध्ये काम करता येते, आपल्या लोकांसाठी काम करता येते. कुठेतरी चार भिंतीच्या आत बसून काम करण्याचं स्ट्रक्चर PSIचं नाही आहे की ज्या ठिकाणी घटना घडते, ज्या ठिकाणी अन्याय होतो, त्या ठिकाणी पटकन पोहोचून न्याय देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. म्हणून विद्यार्थी मित्रांचा कल हा PSI साठी सुद्धा खूप जास्त असतो, ही बाब लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये इथे पदांची संख्या बघा 310 दिलेली आहे. इथे सुद्धा पदांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे, ही बाब लक्षात घ्या. आता इथे अर्ज सादर करण्याचा कालावधी आपल्याला दिलेला आहे 10 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत आपल्याला अर्ज सादर करता येणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि पेमेंट किंवा चालन करण्याची डेट ही 4 मे पर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला 10 पासून 30 पर्यंत एक साधारण 20-22 दिवस आपल्याला फॉर्म भरायला आयोगाने दिलेले आहे. या वेळेमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे फॉर्म भरा आणि फॉर्म भरताना कुठल्याही चुका करू नका, घाई करू नका. ज्या ठिकाणी जे सर्टिफिकेट अपलोड करायला सांगितलं ते व्यवस्थितरित्या अपलोड झालं का चेक करा आणि त्यानंतरच सबमिट करा, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्या सगळ्या संदर्भामध्ये हे ज्या काही सर्वसाधारण सूचना आहेत यामध्ये कुठेच काही तुम्हाला अडचण मला दिसत नाही. फक्त मी तुम्हाला इथे EWS चं सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे जाहिरात पाहिल्या फोन मेसेज आलेले होते, तो सगळा पार्ट पहिल्यांदा इथे क्लिअर करून देतो, जो की 4.15 मध्ये दिलेला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजे EWS साठी, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी या उमेदवारांकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग हा जो क्रमांक या ठिकाणी दिला दिनांक 12 फेब्रुवारी 2019 व 31 मे 2021 आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचे परंतु अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2026 व त्यापूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अपलोड करणे आवश्यक राहील, असं स्पष्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा पॉइंट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे नॉन क्रिमिलियरच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आयोगाने सुद्धा आपल्याला रेड करून दिलेला आहे. म्हणजे पटकन तुमचं लक्ष तिथे गेलं पाहिजे आणि तुम्हाला तो विषय क्लिअर झाला पाहिजे. ओके, चला 4.18 मध्ये शासन शुद्धी पत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक हा या ठिकाणी दिलेला 9 मार्च 2023 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे नॉन क्रिमिलियर सादर करणं आवश्यक आहे. सदर जाहिरात इथे सुद्धा स्पष्टपणे उल्लेख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला करून दिलेला आहे. सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे उमेदवारांनी सन 2025-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्ज करताना अपलोड करणे अनिवार्य राहील, असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हे दोन्ही आर्थिक वर्षाच्या बाबतीमध्ये हे दोन्ही सर्टिफिकेट जे आहे ते या पद्धतीचे पाहिजे. म्हणजे EWS आणि नॉन क्रिमिलियरचा आपला विषय आपल्याला मला वाटते क्लिअर झालेला आहे. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अगदी कुठल्याही उमेदवाराला समजेल या भाषेमध्ये या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. ही बाब लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण जाऊ. पुढे आपण आल्यानंतर आपल्याला महत्वाचा विषय इथे लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे आता जे स्केल आहे ते ASO चं स्केल वाढलेलं आहे, S16 झालेलं आहे.
ही बाब लक्षात घ्या. म्हणजे ह्या कंबाईनच्या जाहिरातीमध्ये सर्वाधिक स्केल जर कोणाचं असेल तर ASOचा आहे, ही बाब लक्षात घ्या. आणि इतर संवर्गासाठी S14 अशा पद्धतीचं हे स्केल आहे. या बाबतीमध्ये इथे जे एज आहे ते एज ASOच्या बाबतीमध्ये आपल्याला 18 कमीत कमी आणि जास्तीत जास्त अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 38 आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी इथे 43 असं वय दिलेलं आहे. त्यानंतर ASO साठी सेम आणि STI साठी सेम आहे. PSI साठी कमीत कमी वयाची अट आहे मागासवर्गीयांसाठी 19. ओके. आणि अमागास सोबतच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी सुद्धा 19च कमीत कमी आणि अमागाससाठी 31 आणि मागासवर्गीयांसाठी 34 ही हायेस्ट म्हणजे जास्तीत जास्त या एज पर्यंत आपल्याला फॉर्म PSI साठी भरता येतो. आणि इतर बाबतीमध्ये इतर पदांच्या बाबतीमध्ये म्हणजे ASO आणि STI च्या बाबतीमध्ये 38 आणि 43 अशा पद्धतीची लिमिट या ठिकाणी दिलेले आहेत, ज्यामध्ये फारसा काही बदल नाही आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. आता ही पूर्व परीक्षा जी आहे ही पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी आहे आणि मुख्य परीक्षा 400 गुणांसाठी आहे. यावर आपण सेपरेट बोलू. म्हणजे सिलेबस पूर्व परीक्षेचा काय आहे, मुख्य परीक्षेचा काय आहे, पूर्व परीक्षेचे विषय कोणते आहे, घटक कोणते आहे, उपघटक कोणते आहे, कोणत्या विषयावर कोणत्या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आणि आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तयारी आपण कशी केली पाहिजे, या सगळ्या संदर्भानं मी सेपरेट पद्धतीचं एक सेशन या ठिकाणी या सेशन नंतर कंडक्ट करून तुम्हाला तेच तुमचे सगळे विषय त्या ठिकाणी कट टू कट क्लिअर करून देईल. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता या सगळ्या संदर्भामध्ये फक्त फिजिकल आणि मुलाखतीची तयारी आपल्याला PSI साठी करावी लागते. इतर पदांच्या बाबतीमध्ये मुख्य परीक्षेनंतरच मेरिट लिस्ट लागते आणि या ठिकाणी निवड याद्या प्रसिद्ध केल्या जातात. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. चला बघा, इथे सुद्धा या कॉलम मध्ये आपल्याला काही PDF जे आहे ते अपलोड करणे कसं आहे, अनिवार्य आहे. जर तुम्ही सगळी माहिती भरत आहे आणि या ज्या काही सगळ्या PDF इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे की या PDF तुम्ही अपलोड करा, ह्या जर PDF अपलोड होत नसेल तर तुमचा फॉर्म इनकरेक्ट आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे इथे जर सांगितलं की अपलोड करणे काय आहे, अनिवार्य आहे, तर PDF या साईज मध्ये ज्या काही साईज या ठिकाणी दिलेल्या आहे KB मध्ये, या सगळ्या साईज मध्येच ती PDF व्यवस्थितपणे अपलोड केली गेली पाहिजे, याची सुद्धा काळजी घ्या. आणि इथे सुद्धा आपल्याला EWS च्या बाबतीमध्ये त्यांनी हायलाइट करून दिलेलं आहे की 2025-26 अथवा 2026-27 अथवा म्हणजे किंवा नॉन क्रिमिलियरच्या बाबतीमध्ये सुद्धा 2025-26 किंवा 2026-27 ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. बाकी ज्या काही कॉमन सूचना आहेत त्या तशाच आहे, त्यामध्ये कुठेच काही फार जास्त बदल झालेला नाहीये. फी स्ट्रक्चर मध्ये सुद्धा काही बदल झालेला नाही. मागच्या वेळेस सारखीच फी आपल्याला MPSC ने या ठिकाणी ठेवलेली आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके. आणि आज म्हणजेच 9 एप्रिल 2026 ला ज्यावेळेस आपला सर्वांचा जवळपास एकदम थोडासा अभ्यासातून रिलॅक्स होण्याचा वेळ असतो, चहा वगैरे घेण्याचा वेळ असतो, त्यावेळेस बरोबर आपली ही जी काही जाहिरात आहे ती येऊन धडकलेली आहे. आणि आज गुरुवार आहे. गुरुवारी जनरली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरपूर सारे निकाल आतापर्यंत लावले गेलेले आहे, मेरिट लिस्ट लावलेली गेलेली आहे आणि सोबतच महत्वाचे जे काही अपडेट्स आणि जाहिराती आहेत त्या गुरुवारी आलेल्या आहेत. त्यामुळे एक असा संकेत सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता की आज काहीतरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एखादी नोटिफिकेशन येईल किंवा काहीतरी अपडेट येईल. तर त्या सगळ्या संदर्भानं ही अपडेट आलेली आहे जाहिरातीच्या संदर्भानं. आता इथून पुढे आपण काय केलं गेलं पाहिजे, म्हणजे आज 9 एप्रिल आहे. 9 एप्रिल पासून 14 जून पर्यंत आपण काय गेलं पाहिजे, तर आपल्याला ही परीक्षा, कुठली परीक्षा, पूर्व परीक्षा पास करता येते. पूर्व परीक्षा जर आपल्याला क्वालिफाय करायची असेल तर आपल्याला एवढ्या दिवसामध्ये काय करणं अपेक्षित आहे, या सर्व संदर्भानं एक स्पेशल सेशन आपण अरेंज करणार आहोत. त्यामध्ये डे टू डे तुमचं वर्क लाईफ बॅलन्स आपण ज्याला म्हणतो की तुमचं काम करत असाल तर काम सांभाळून कशा पद्धतीने अभ्यास केलं गेलं पाहिजे, सोबतच जर पूर्ण वेळ अभ्यास करत असेल तर पूर्ण वेळ अभ्यास याचा अर्थ नेमका का होतो
किंवा पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्यांनी किती तास अभ्यास केला गेला पाहिजे, किंवा विषयांची विभागणी कशा पद्धतीने केली गेली पाहिजे, दर दिवशी कोणकोणत्या विषयांना कशा पद्धतीने तुम्ही टच करणं अपेक्षित आहे किंवा अभ्यासणं अपेक्षित आहे, पीवायक्यूचं विश्लेषण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, पीवायक्यूचं महत्व काय आहे, पीवायक्यू रिपीट होतात का, आयोगाचे जे काही प्रश्नपत्रिका आहे त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं का क्रमप्राप्त आहे, या सर्व विषयांवर एक स्पेशल सेशनच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तुमच्या सर्वांचे जे काही फोन मेसेज आलेले आहेत ते सर्व प्रश्न आणि तुमच्या ज्या काही शंका आहेत ते सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून एकाच टप्प्यामध्ये क्लिअर करणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता जी मंडळी आतापर्यंत अभ्यास करत आलेली होती त्यांनी पुन्हा एकदा आपल्या अभ्यासाचा आढावा घेणं गरजेचं आहे, कारण आपण जर अभ्यासाचा आढावा घेत नसेल तर निश्चितपणे आपण चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत आहोत असा त्याचा अर्थ आहे. आणि जी मंडळी तोडक्या मोडक्या पद्धतीने अभ्यास करत होती आता त्यांनी सुद्धा कशा पद्धतीने स्पीड पकडणं अपेक्षित आहे तर आपल्याला ही परीक्षा पास करता येते. आणि माझ्या मते मी तुम्हाला हे सांगतो की या अगोदर तुम्ही जर थोडाफार अभ्यास केलेला आहे किंवा एखादी परीक्षा दिलेली आहे अभ्यास करून, मात्र ती परीक्षा पास जरी झाला नाही तरी तुम्हाला ज्या पद्धतीनं आपण एक टाइम टेबल तुम्हाला बनवून देणार आहोत त्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितपणे 14 जूनची ही पूर्व परीक्षा तुम्हाला 100% पास करता येणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. चला, आजच्या या सत्रात मी इथेच थांबतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. कुठलेही काही प्रश्न असेल किंवा शंका असेल तर उमेद IAS ची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. चला.